आमच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीज आहेत ह्या आजच्या घडीला तुम्ही चाळीतली एक खोली पण विकत घ्यायची झाली ना तरी ती आजच्या मुंबईकराला म्हणजे सामान्य मुंबईकराला शक्य नाहीये. दक्षिण मुंबईमध्ये जमिनींचे भाव, घरांचे भाव, अगदी चाळीतल्या खोलींचे पण एवढे अवास्तव झालेले आहेत. आणि जेव्हा की माझ्या पूर्वजांनी माझ्यासाठी हे घर बनवलेलं आहे पण ते मला राखता येत नाहीये, हे जास्त दुःख होतंय. आणि हे राखता न येण्याचं कारण म्हणजे प्रशासनामध्ये तज्ज्ञ व्यक्तींचा अभाव, मूळ मुंबईकरांकडे आणि पागडी इमारतींकडे केलेलं दुर्लक्ष हे महत्त्वाचं कारण आहे. जर BMC मध्ये आपण आहोत, लोकांनी निवडून दिलेले आपले प्रतिनिधी आहेत, ज्यांचं मूळ कुठेतरी या चाळींमधलंच आहे, ज्यांची वाढ या चाळीत झालेली आहे, ज्यांना मतदान देऊन आम्ही घडवलेलं आहे मूळ मुंबईकरांनी, आज ते मुंबईकरांची वाताहत डोळ्याने बघतायत. आणि दुःख या गोष्टीचं होतं की आमच्यासारखे काही होतकरू लोक पुढे येत आहेत आणि हा विषय मांडतायत, पण त्याचं गांभीर्य ना याच्या आधीच्या सरकारने ओळखलंय आणि या सरकारकडून आता अपेक्षा ठेवलो आहेत आम्ही की दोन्ही इलेक्शन झालेले आहेत, विधानसभा, लोकसभा आणि आता पर्यायाने BMC. ते जे विद्यमान आपले उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री यांनी प्राकर्षाने ही गोष्ट जाणवून दिलेली आहे की आम्ही घरांच्या विषयांवरती ही निवडणूक लढत आहोत. मुंबई महानगरपालिका यांचा पूर्णपणे ताबा या पुनर्विकासावर आहे. त्यामुळे त्यांची इन्व्हॉल्वमेंट असणं हे स्वाभाविकच आहे. आज दक्षिण मुंबईत राहणारा सदर मुंबईकर जरी मध्यमवर्गीय असला तरी तो अगदी लोअर नाहीये, ही टॉप मिडल क्लास आहे. म्हणजे आज आमच्या रोटी कपडा मकानपैकी रोटी कपड्याची गरज आम्ही भागवतोय. आमची राहिली घराची गरज जे आहे ते घर आम्हाला सुस्थितीत हवंय, एवढीच माफक अपेक्षा मुंबईकरांच्या शासनाकडून राहिलेली आहे. आणि त्या दृष्टीने ते आजच्या या इलेक्शनला बघतायत सर.